आप काढलं का यश आहे. नमस्कार मित्रांनो, जीवनात ध्येय गाठायचं असेल आणि स्वप्न पूर्ण करायचं असेल, सगळ्यात महत्त्वाची संयम म्हणजे सहनशीलता काय असते हे तर जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. 2006 मध्ये पहिल्यांदा पोलीस भरतीला उतरले आणि किती वर्षांनी पोलीस झाले हे आज आपण त्यांच्याच शब्दातून ऐकूया. चला मित्रांनो. सर, काय करत आहे तुम्ही? मी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत. ओके, सध्या कुठलं एक्सरसाइज चालू आहे तुमचा? पोटाचं स्टमक. स्टमक रिडक्शन. दररोज किती तास एक्सरसाइज करता तुम्ही? दररोज 1 तास करतो आम्ही आणि ड्युटीमुळे काही जास्त वेळ भेटत नाही, पण जशी साप्ताहिक वगैरे असले तेव्हा येतो आम्ही, सुट्टी वगैरे असले. ओके, मग तुमच्या जीवनातील अप्स अँड डाऊन सांगा सर. जीवनातील चढ उतार असा आहे की एकदम शेवटच्या भरतीला मी भरती झालेलो आहे. तुमच्या डोक्यात काय होतं का मी होईल का नाही असं काही डाऊट होते का? गेल्या मी 2006 पासून मी मिलिटरीची भरती तयारी करतोय. 6 पासून मी मिलिटरीमध्ये कटलो. नंतर BSF मध्ये गेलो, ITBP हे त्याच्यामध्ये कटलो. नंतर शेवटचा चान्स मुंबई पोलीसमध्ये. त्याच्यानंतर बी 7-8 भरत्या दिल्या आणि नंतर मग मी मुंबई शहर पोलीसमध्ये भरती झालो. सगळ्यात महत्वाची हे मित्रांनो, 2006 पासून प्रॅक्टिस केलेले हे साहेब मिलिटरी भरतीला गेले, BSF ला गेले, हरले नाही, ही महत्वाची आहे. जीवनात हरायचं नाही हे जर शिकायचं असेल तर या साहेबाकडून शिकायचं आहे मित्रांनो. माझं लाईफ कसं आहे, माझं भविष्य कसं आहे, असं काय कोणते विचार तुमच्या डोक्यात यायचे? माझा डोक्यामध्ये एकच विचारायचं, अपयशाच्या मागे यश आहे. आप काढलं का यश आहे, एक ना एक दिवस भेटणारच आहे. तर मग तुम्ही भरती कधी झाले मग? भरती 2017ला. ओके, बघा मित्रांनो, 2006 ला प्रयत्न करायला सुरुवात केलेत आणि 2017ला भरती झालेत. ह्याला म्हणतात पेशन्स, ह्याला म्हणतात सहनशीलता. एवढी सहनशीलता ठेवून या साहेबांनी बघा त्यांचा प्रवास बघा किती आहे. तर एवढा प्रवास केल्यावरच आपल्याला जीवनात काय तरी भेटतं मित्रांनो. त्यासाठी प्रवास थांबू नका. हे जीवन चांगलं आहे, जीवनात प्रवास केलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रवास करता तुम्हाला वेगळे अनुभव येतात. या साहेबांना भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवातून शिकले आणि फायनली सक्सेस झाले. तर मित्रांनो, चला सर, फायनली एक लास्टला सक्सेस होण्याचा छोटासा एक मंत्र सांगा तुम्ही. मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली. फक्त मेहनत करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, फळ आपोआप भेटणारच. ओके, थँक्यू. अतिशय तुम्ही तुमचा मौल्याचा वेळ मला दिल्याबद्दल. तर मित्रांनो, हे साहेबांचं म्हणणं एकच आहे, मेहनत हेच यशाची गुरुकिल्ली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.